ये कमेंटेटर्स का काम है। हाँ, वो तो आग लगनी ही चाहिए। आग नहीं लगेगी तो धुआं किस तरह से निकलेगा, खाना किस तरह से पकेगा एक कांटे भरे मुकाबले का। तो राजा और आनंद प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। श्रावणी 11 देवड़े हर हाल में इस मैच को जीतना चाहेगी। राजा को एक कप्तानी पारी खेलनी होगी, 6 ओवर रुकना भी होगा, रन भी बनाने होंगे। कहीं यहाँ पर अगर राजा ये सोचे खुद के व्यक्तिगत 50 और वो सोच अगर उनकी पूरी होती है तो टीम 80 के पार हो सकती है। सोच इंसान की, हमेशा मैं कहता हूँ इंसान की जैसी सोच होती है वैसा वो बड़ा होता है। क्योंकि साईं बाबा ने भी कहा है श्रद्धा और सबूरी, जो काम कर रहे हो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल हमेशा मीठा मिलेगा। ये साईं बाबा का मंत्र है। काम करो, श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो। गेंदबाज केशव गोले, सांबर गणी के ये गेंदबाज। ये देखिए राजा ने इस गेंद को खेला शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर, बहुत ही बढ़िया फील्डिंग। ये प्रतियोगिता किसी भी टीम के लिए खत्म नहीं हुई है, किसी भी टीम के लिए अब तक के जो रिजल्ट है उस रिजल्ट के आधार पर। कापड़े खुर्द के आनंद स्ट्राइकर एंड पर, और राजा करंजे, करंजे गांव का ये खिलाड़ी। ये देखिए ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, कंधे का इस्तेमाल किया था, जड़ में डाली थी गेंद, उसे खुद के निकालने की जो कोशिश की थी नाकाम रही बल्लेबाज आनंद की। देखिए तारीफ करनी होगी तीनों अंपायर्स की भी, बंटी जाधव, राजा अध्यक्ष, और ये नंबर आया 6 फाइन लेग बाउंड्री के बाहर। और 6 के साथ टोटल में बढ़ोतरी हुई 7 रन, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। पीटीपीएल मेरा तहसील मेरा सम्मान मेरा अभिमान, माझा तालुका माझा अभिमान, ऐसा कहने वाली ये प्रतियोगिता। रिवर्स दागने की कोशिश कामयाबी, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। रिवर्स के जरिए ये चौवा धागा 11 पर आता हुआ टोटल। 4 गेंदें अब तक इस ओवर की समाप्त हो चुकी है, आखिरी 2 गेंदें शेष। केशव जिन्होंने शुरुआती गेंदें अच्छी डाली, लेकिन उसके बाद जो आक्रमण हुआ बल्लेबाज आनंद द्वारा, काबिल तारीफ। और ये देखिए फिर से एक बार ऑन साइड के ऊपर शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से खेला, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन, जो सही मायने में फायदा उठाना चाहिए मैंडेटरी पावर प्ले का 38 सर्कल का, उसका फायदा उठाते हुए चारों तरफ मिस्टर 360 डिग्री की तरह खेलते हुए आनंद, और उनकी बल्लेबाजी का आनंद लेते हुए उनके सपोर्टर्स, साई श्रावणी 11 देवड़े के सपोर्टर्स उनकी बल्लेबाजी का आनंद लेते हुए आनंद की बल्लेबाजी का। ये देखिए ये एक और नंबर 6, क्या बल्लेबाजी हो रही है। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है, इससे अच्छा नतीजा क्या हो सकता है कि मैंडेटरी पावर प्ले के ओवर का। नो लॉस 21, बड़ी शुरुआत, बड़ी शुरुआत। देखिए चलिए ज़्यादा टाइम पास ना कीजिए, क्योंकि 4 बज चुके हैं। 5 बजे से पहले ये मुकाबला ख़त्म होना चाहिए, ताकि 6 बजे तक आखिरी मुकाबला ख़त्म हो। अंपायर से मैं यही गुजारिश करना चाहूँगा कि ज़्यादा टीम मीटिंग ना होने दी जाए, ताकि आखिरी मुकाबले में ज़्यादा व्यवधान ना आए बैड लाइट के, और किसी टीम का नुकसान ना हो। और कल सुबह जो टीम ने 8 टीम का
8 टीम जो खेलने वाली है, 7 बजे उन्हें रिपोर्टिंग देनी है। 7:15 बजे टॉस होगा और 7:25 पर पहला मैच शुरू होगा। और ये नंबर 6 राजा बैंड बाजा बजाते हुए शॉर्ट ऑफ लेन गेंद को शॉर्ट ऑफ पुल के जरिए भेजा, मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। और इन 6 रनों के साथ अगर हम देखें, टोटल आ चुका है 27, 27 लॉस ऑफ 0। शिव 11 तमाड़े, देखिए मैच मियल लड़ते हुए नजर नहीं आए। शुरुआत पिछले मैच में उन्होंने अच्छी की थी, 31 रन बटोरे थे शुरुआती 2 ओवर में, और उसके बाद 4 ओवर में उनके बल्लेबाजों ने ऐसी खराब बल्लेबाजी की कि महज आए 17 रन श्री समर्थ, साई समर्थ वॉरियर्स के खिलाफ। ये देखिए, शायद ये बल्ला है, ये लेग बाई के तौर पर अंपायर का इशारा आ चुका है। राजा कह रहे हैं कि शायद ये बल्ला है, भाविस्कर साहब का इशारा आ चुका है। बल्ले से 4, टीम का टोटल 31 रन, 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। चलिए गेंद दीजिए, गेंद। और अगले साल है ना संदीप सर, इस रोल बॉल का सिस्टम ही खत्म करें आप। गेंद अगर गुम हो जाए तो नई गेंद, क्योंकि यहां से जब आप बाहर जाते हो खेलने के लिए तो रूल्स तो वही है, तो उसकी भी आदत आपको होनी चाहिए। क्योंकि बाहर जाने पर अगर आपको रोलिंग की भी बॉल नहीं दी जाएगी तो क्या आप छक्के नहीं मारेंगे? मारने चाहिए। ये देखिए सिचुएशन, देखिए राजा अपने अंदाज में, क्योंकि राजा जानते हैं यहां पर अगर हमने 100 का आंकड़ा छुआ, मैच अगर जीता और कहीं श्रवणदीप फाइटर बोरावले ने साई समर्थ वॉरियर्स को हराया तो तीनों टीमों के बीच रन रेट गिना जाएगा। ये जानते हैं कप्तान, कप्तान राजा ये जानते हैं, और इसीलिए इस मैच में वो आक्रमण कर रहे हैं ताकि 108 जो श्रवणदीप फाइटर बोरावले ने जो बनाए थे उसके आगे का आंकड़ा वो ढूंढ सके पहले इनिंग में। बंटी यादव अंपायर है, मुझे लगा कि भाविस्कर, क्योंकि छवि वैसे ही है। लेकिन ठीक है, किसी की माफी मांगने से कोई बड़ा या छोटा नहीं होता, और माफ करने वाला तो उससे भी बड़ा होता है। टीम का टोटल 38। फिर से एक बार आनंद ने इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। दूसरा चुराने की कोशिश, डेंजर एंड पे आनंद दौड़ रहे थे, और ये देखिए 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि अगले 4 ओवर और एक गेंद में 10 के औसत से भी ये टीम खेलेगी तो 80, 15 के औसत से खेलेगी तो आसानी से 100। ये देखिए आनंद अपने आप को गलत ठहराएंगे, क्योंकि जिस लाइन की ये गेंद थी सीधे बल्ले से भी 4 ला सकते थे वो। 40 रन, 20 की औसत। क्या 108 का रिकॉर्ड आज ही टूटेगा? 24 गेंदों में क्या 69 रन आएंगे? अगर 24 गेंदों में 69 रन आते हैं तो श्रवणदीप फाइटर बोरावले ने जो 108 रन बनाए थे उसका रिकॉर्ड टूट सकता है। आपण जर बघा, आपण जर खेळकडे गेलो ना, खेळकडे म्हणजे भरणा नाक्याच्या पुढे, आणि त्या तिकडे लेदर क्रिकेटचं फार म्हणजे क्रेज आहे। 20-20 ओव्हरच्या मॅचेस होतात, आणि त्यावेळी खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी ज्यावेळी गावकरी येतात ना त्यावेळी ते असं म्हणतात, उभो रे उभो, म्हणजे खेळपट्टीवर उभा राहा, धावा आपोआप येतील। देखिए कितने ज्यादा चेयर अप हो रहा है श्रावणी 11 देवड़े के लिए। ये गेंद वाइट बॉल, राजाध्यक्ष साहब का इशारा, प्रसाद राजाध्यक्ष
जो माँ बाप को मिला था भगवान का प्रसाद, और उस माँ बाप वो उस प्रसाद से खुश होंगे, क्योंकि क्रिकेट की दुनिया में एक अलग पहचान, अंपायरिंग की दुनिया में अलग पहचान इस प्रसाद ने बनाई। ये देखिए, ये लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। टोटल आ चुका है 47 रन, और ओवर 3 भी नहीं हुए अब तक, 3 भी नहीं हुए, एक ही गेंद हुई है। एक ही गेंद हुई है, एक ही गेंद, और 47 रन। तो कल फिर से एक बार मैं कह रहा हूं कि 7 बजे आपको रिपोर्टिंग करनी है। और ये देखिए फुल टॉस किया, 47 और 6 बनेंगे 53। ये आसानी के साथ, ये अगर रुके रहे ना रुके, 110 प्लस, 110 प्लस रन होंगे, 110। 53 रन, 50 नहीं, 50 से भी ज्यादा। पीटीपीएल 50 से भी ज्यादा, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 छक्के मार चुके हैं राजा। ये वाइट बॉल, ये वाइट बॉल 54 पर आता हुआ टोटल। ये देखिए, 1 रन तो जरूर मिलेगा, लेकिन एक ही रन। देखिए पवेलियन से आवाज मत दीजिए, वरना कंफ्यूजन में अगर कहीं रन आउट हो गया ना तो आप ही पछताएंगे, वरना आप ही पछताएंगे कि हमारे खिलाड़ी ने ऐसी आवाज क्यों दी। उन्हें समझता है कि एक जगह कहाँ एक दौड़ना है, कहाँ 2 दौड़ने हैं। 55। अंपायर ये गेंद वाइट बॉल, 1+1 दोनों का इजाफा। 57 रन, 57। और ओवर कितना चल रहा है ये पूछिए ना, तीसरा। तीन ही गेंदें हुई है। ये वाइट बॉल 58 पर आता हुआ टोटल, 58। ये देखिए चेयरअप होना चाहिए, चेयरअप भी होना चाहिए। आखिरी दम तक एक कप्तानी पारी खेलना जरूरी है। ये देखिए, ये ऐसा लग रहा है मुझे कि थकान, थोड़ी सी थकान महसूस कर रहे हैं राजा, तो ऐसे में स्ट्राइक को रोटेट करना चाहिए। आनंद भी उतना ही अच्छा खेल रहे हैं। 2.4 का खेल खत्म हो चुका है। 2 गेंदें अभी भी इस ओवर की शेष है, लेकिन 59 रन बहुत ज्यादा बन चुके हैं, 20 के करीब औसत। ये देखिए, मैंने कहा था ये आनंद भी अच्छा खेल रहे हैं। 63 रन स्कोर कार्ड के ऊपर, जो बाउंड्री उन्होंने हासिल की थी, बैकफुट पर गए थे, स्ट्रोक के लिए जगह बनाई थी, शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला 4 रन। अगर देखिए ये चौवा अगर आप सुनते रेडियो पर 10-15 साल पहले, तो इस तरह से कुछ होता। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला था, शॉर्ट पॉइंट के ऊपर से गेंद सीधा गई, दी बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। ये आता, और ये 6 पहाड़ी के ऊपर का छक्का। 63 और 4 और देखिए, जिन्हें आंकड़ों पे भरोसा है ना, आंकड़ों पे वो आंकड़े जरूर लगाए,
क्योंकि दोनों ही बल्लेबाज 32-32 के योगदान पर खेल रहे हैं। 2-3-3-2, 32-32 और टोटल 69, 69। 3 ओवर की समाप्ति के बाद 3 ओवर में 69। किसी ने सपने में भी नहीं सोचा था कि 108 का रिकॉर्ड भी आज टूटने की आशंका नजर आएगी। 40 अगर बनाते हैं, दोनों खड़े रहते हैं ना, तो 40 जरूर आएंगे 3 ओवर में। और साझेदारी भी 69 रनों की है दोनों की। नो लॉस है ये। पहिली मोठी साझेदारी ये साझेदारी पहले विकेट के लिए है। रिकॉर्ड है ये 69 रनों का इस पीटीपीएल में। 100 होना चाहिए मेरे ख्याल से, जिस अंदाज से वो खेल रहे हैं। अगर इन दोनों में से किसी एक भी रुकता है तो 100 का आंकड़ा। ये देखिए हमारी तरफ खेला है, गेंद हवा में, कैच होने की संभावना और एक आसान सा कैच छोड़ा। 33 के योगदान पर राजा, तो उनकी टीम पहुंच चुकी है 70 के योगदान पर। 70 के योगदान पर टीम पहुंच चुकी है। आनंद भी देखिए, आनंद भी छुपा रुस्तम। लोग कह रहे थे कि राजा खेल रहे हैं, लेकिन आनंद भी उनकी बराबरी पर चल रहे हैं। 9 गेंदों में 32। ये देखिए इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर और ये मिलेंगे 4। 70 और 4 बनेंगे 74। त्याच राजेश गाडगेने डोंबिवली घेसरमध्ये कुठल्या गेल्या होत्या? एक और नंबर 6। राजा ओवर के खेल की समाप्ति के बाद 12 गेंदें बची है। 12 और 12 गेंदों में अगर ये 20 रन बनाते हैं ना, तो भी रिकॉर्ड टूटेगा आज के दिन का। 12 गेंदों में 20 भी बनाते हैं तो। हाँ, 46 रन 13 गेंदों में। क्या राजा अपने 50? वीरेंद्र सहवाग के अप्रोच में बाउंड्री अच्छे लगा के बनाएंगे। सैतीस, 11 गेंदे 37 रन।
पहले दिन जो लीग में खेल रही है टीम, इस रोल बॉल की वजह से कह रहे होंगे कि शायद हमारे राउंड आखिरी दिन होने चाहिए थे, रोल बॉल के रूल की वजह से, बराबर ना। भावनाएं समझ में आती है मेरे। चलिए मैच की तरफ हम चलते हैं। 89 रन स्कोर कार्ड के ऊपर 89, और ये देखिए छक्का बना के 50। राजा के संग संग झूम नाही करायचंय की आपण अर्धशतक पूर्ण केले आणि नक्कीच पोलादपूर तालुक्यामधील विस्फोटक फलंदाज म्हणून का ओळखला जातो राजेश घाडगे ते दाखवतोय 1000 रुपयाचं पारितोषिक। 7 छक्के 14 गेंदों में 52 रन। ये देखिए ये क्या हो रहा है, गेंदबाजों का सरेआम कत्लेआम। क्योंकि दूसरे सत्र में भी 6 ओवर जरूर गिरेंगे इस मैच को मद्देनजर रखते हुए। टोटल 101। ये देखिए अंदरूनी किनारा, लेकिन एक ही रन 102 पे आता हुआ टोटल। तर धीरज पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये राजेश घाडगेचे त्या खेळीसाठी आलेत। तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आलंय। देखिए अब आनंद को अपना 50 पूरा करने का मौका है, लेकिन ये डॉट गेंद आई। सर गणेश मालुसरे यांच्याकडून देखील 500 रुपये म्हणजे 2000 रुपये झालेत राजेश घाडगेच्या अर्धशतकासाठी। 102 सबसे लंबी ये साझेदारी हुई है 3 दिन में। एक ही रन वहां पे मिला। 102 103 आ चुका है, और इस ओवर की यह आखिरी गेंद है, इस ओवर की 5वें ओवर की। 38 के निजी योगदान पर और 109 भी बनेंगे, रिकॉर्ड भी बन चुका है। और ये नो बॉल 100 राजा घाडगे याच्यासाठी साखर गावचे संजय चोरगे साहेब देववाडी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आहेत संजयजी चोरगे, यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक राजा घाडगेसाठी। 110 रिकॉर्ड टूटा आज ही के दिन का, आज ही के दिन श्रवणदीप फाइटर बोरावले का, और एक भी विकेट नहीं है। ये साझेदारी बढ़ती जा रही है। ये फ्रीड है, फ्रीड। 111 रन। मेरे ख्याल से ये रन नहीं दौड़ना चाहिए था, क्योंकि 6 गेंदें खेलने का मौका आनंद निकम को देना चाहिए था। रन बहुत ज्यादा बन चुके हैं, उनके 50 में भी 12 रनों की कमी है। 38 13 गेंदें 38। देखिए पुरानी गेंदें, रोल की हुई गेंदें का इस्तेमाल किया जाता है। हाँ, इसके बाद श्रवणदीप फाइटर बोरावळे बनाम साई समर्थ वॉरियर्स। चला टॉससाठी याचे दोन्ही टीम साई समर्थ वॉरियर्स कापडे खुर्द आणि श्रवणदीप फायटर बोरावळे, रोहन कदम आणि योगेशजी शेलार। टॉससाठी आपण त्वरित चला टॉस बॉक्स कडे। 111 9 छक्के लगाए राजा ने, और ये 10वां 6, ये 10वां छक्का।
हाँ लगा सकते हैं, ऐसा नहीं है। 10 छक्के लगाए हैं, एक छक्के का 50 भी काउंट किया जाए तो 500 हो सकते हैं। राजासाठी गणेश केसरकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आले. हाँ 10 छक्के एक प्लेयर के पीटी बेल का ये भी रिकॉर्ड बन चुका है। अब कौन इस रिकॉर्ड को तोड़ेगा आने वाले समय में। तसेच आशिष कुमटेकर यांच्याकडून देखील राजा गाडगेसाठी 500 रुपयेचं पारितोषिक आलंय. हाँ, श्रवणदीप फायटर बोरावळे, श्रवणदीप फायटर 123. रोहन कदम टॉस साठी या. 123 और निखार साझेदारी का भी रिकॉर्ड 123। ये देखिए अब इन्हें क्या करना है। 4 गेंदें इस ओवर की हो चुकी है, 2 छक्के लगाने आनंद को। 38 बन चुके हैं, दो ही गेंदें बची है। अभी कितने देर तक खड़े रहेंगे, 2 ही गेंदें बची है। आपने जो कहा था वो पूरा किया इन लोगों ने, आपसे जो वादा किया था उस वादे को निभाया इन्होंने। ये उस श्रवणदीप फायटर आपण कुठे असाल कॅप्टन. ये देखिए ये शायद ये 4 आए हैं, 4 रन कितने बने रन। दूसरे सत्र में कोई भी कमेंट्री के लिए आए ना उसे उतना ज्यादा मजा नहीं आएगा क्योंकि इतने ज्यादा रन बन चुके हैं। 128 और ये 132वां रन, 133 रन। कौन आ रहा है माइक्रोफोन पर? चंदू शेटे सर या निलेश सर आएंगे? धीरज पाटील यांच्याकडून आनंदसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर रोहन चला पटकन चला. संजयजी चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जातो. यानंतरची मॅच साई समर्थ वॉरियर्स कापडे खुर्द, तर एका साईडला शैलेश कोळसकर यांच्याकडून आनंदच्या खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आनंद निकम यांच्या खेळीसाठी 500 आलंय. तर राजा गाडगेच्या 50साठी संजय चोरगे यांच्याकडून 500 आलेत. टॉस केला जातोय संजयजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते. PTPL कॉल केलाय आणि यंग तर टॉस जिंकलाय श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाने. आणि रोहन तुम्ही 2 कॅप्टन बघितले तर कापडे खुर्द संघाचे दोन्ही खेळाडू आहेत आणि मंगेश बेलोशे संघाचे संघ मालक आहेत आणि तुझ्या संघाचे वैभव चांदे. तर काय निर्णय असेल? मी बॅटिंग करेन. मॅच इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यासाठी काय वेगळं प्लॅनिंग केलंय का? काय वेगळं प्लॅनिंग असं काय नाही, चांगला खेळायचा प्रयत्न करू आणि चांगला क्रिकेट खेळू. नक्कीच इम्पॉर्टंट मॅच आहे तुमची आणि बॉलिंग करण्याचा बॅटिंग करण्याचा निर्णय नक्कीच असेल. श्रवणदीप फायटर बोरावळे संघाचा किती धावा बनवाल तुम्ही? आता जर पाहिलं राजा घाडगे आणि आनंद निकम यांची खेळी 100च्या वरती ते धावा घेऊन गेलेत. तुमचा किती निर्णय असेल? जास्तीत जास्त रन करायला बघू. आम्ही सांगता नाही पण जास्तच करू. नक्की शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. श्रवणदीप फायटर बोरावळे संघाला योग्यची 3री मॅच 2 सामने तुम्ही जिंकलेत, परंतु ही देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जिंकलात तर डायरेक्ट क्वालिफाय. हां आता मी टॉस जिंकला असता आम्ही पण बॅटिंगच घेतली असती. आता त्यांना कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखून लवकरच ते टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोन्ही संघांना. यानंतर मंगेशजी बेलोसे संदेशजी बेलोसे यांचा संघ एका साईडला, तर श्रवणदीप फायटर बोरावळे हा संघ वैभव दिनकर चांदे यांचा संघ आपल्याला यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. तर जाऊया या लक्ष्याचा पाठलाग, धावांचा डोंगर जिथं उभा केला आहे त्यासाठी तुम्हाला
11 षटकार विक्रम झालाय पोलादपूर तालुक्यामध्ये. पुन्हा एकदा राजा घाडगे याच्या नावावरती. आशिष कुमटेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सर्वांचं सहर्ष स्वागत. हार्दिक हार्दिक असं स्वागत. सर्व प्रेक्षक मात्र युट्यूबला नक्कीच जोडले असतील आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे गावात नक्कीच आज दिवाळी नक्कीच होईल. कारण राजा घाडगे ची खेळी विस्फोटक फलंदाजी राजा घाडगेने जी केली. 79 धावा तब्बल राजा घाडगेने कुठल्यात. त्याला 7 मात्र आनंद निकमची 46 धावा नॉट आउट. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. टार्गेट जर पाहिला 36 बॉल आणि 133 धावा कुठल्या गेल्यात. सिक्सर सुप्रीमोचा बॉल त्यावरती 133 धावा 36 चेंडू मध्ये कुठल्या गेल्यात. श्रवणदीप सावनी 11 देवळे. स्वप्नील जोरगे साहेब देखील आमच्याशी जोडलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये साखर गावात संदीप कदम यांच्या वाढदिवसानिमित्त 1,50,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा जय भवानी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून साखरला देखील एक चांगलं क्रीडांगण नक्कीच तयार होईल आणि तिथंच करण्याचा प्रयत्न जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांचा असेल. अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शैलेश चोरगे असतील, अक्षय मालुसरे असतील, सर्वांचं या ठिकाणी आगमन होते. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. एकशे 33 धावांचा पाठलाग होईल का. 36 चेंडू 133 धावा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोडवा. परंतु तिसऱ्या दिवसामध्येच ही स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. 14 चेंडू 52 धावा राजा गाडगेने अर्धशतक 14 चेंडूत केलं गेलंय. नक्कीच राजा घाडगे गोलंदाजीसाठी. हा चेंडू इथं मात्र शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. पण अमर नगरकर यांच्याकडं कारण एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि बॉलची व्यवस्था जिकडं बॉल त्या ठिकाणी जातो भेटत नाही. परंतु अमर नगरकर त्या ठिकाणी नक्कीच बसलेत. पूर्ण मॅनेजमेंट जी मैदानाची होते प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष. कोणते कार्यक्रम असू द्या, स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा असू द्या, त्यामध्ये अमर नगरकर तुम्हाला कशाची गरज लागली तर अमर नगरकर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि ते 1 मिनिटात तुमच्याकडे उपलब्ध होतं. दिया इव्हेंट मॅनेजमेंट अमर नगरकर यांचे आहे आणि त्यांचं मॅनेजमेंटच एवढं नक्की सुरेख असतं की मैदानामध्ये प्रत्येकाकडे लक्ष दिलं जातं. टप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार केलाय मिड विकेटच्या रिजनमध्ये आणि हा षटकार पहिला षटकार. तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. थँक्यू. अशा प्रकारचे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल जशी राजा घाडगे आनंद निकमनी केली. 133 धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचा आहे. त्यासाठी तशीच फटकेबाजी करावी लागेल. परंतु राजा वेगवान पद्धतीने चेंडू टाकण्यास बाहेर आहे. त्यावरती प्रहार केला गेलाय. दुसरा बॅक टू बॅकचा सिक्सर या ठिकाणी लगावतोय समीर भोसले याच्या बॅटमधून. षटकार. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. हॅलो. आनंद निकम यांच्या खेळीसाठी अजित चोरगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच शैलेशजी कुळस्कर यांच्याकडून देखील 500 रुपये आनंद निकमसाठी आहेत.
ब्लॉक वॉल पद्धतीचा चेंडू त्याला हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. एक सिंगल घेतली गेली आहे. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक जर पाहिला तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 4 चेंडू 15 धावांची खेळी केली आहे समीर भोसलेने देखील. चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु ऑफस्टम्पच्या बराच बाहेर गेला. पंचांनी दंडित केले गेले. गोलंदाजाला राजा घाटगे याला वाईट बॉल येतोय. आजचा दिवस जर पाहायला गेला तर विजय तळेकर यांचं अर्धशतक पाहायला मिळालं. तदनंतर 79 धावांची तुफानी खेळी राजा घाटगे याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 22 चेंडूत 82 देखील त्यानेच केल्या गेल्या होत्या. चेंडू हवेत होता. झेल टिपलाय चांगला झेल त्या ठिकाणी आणि आकाश अगोंडे या ठिकाणी माघारी परततील. तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहन बॅटिंगसाठी रोहन बुरटे बॅटिंगसाठी आलेत. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं अजिंक्य पवार गोलंदाजीसाठी येतोय. 23च्या सरासरीने तुम्हाला धावफलक बनवायचा आहे. 115 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सिंगल एकच धाब्याने धावफलक पुढे जाईल. 18 या आकड्यावरती शिव 11 तामाणे आणि सामना पाहतोय श्रावणी 11 देवळे या दोन संघादरम्यान. हा कोटप्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि येतोय हा षटकार. 6 धावा. तर 133 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपलाय. 25 धावा बनवल्या गेल्यात. शिव 11 तामाणे या संघाने समीर भोसले आणि सोहन बुरटे मैदानामध्ये फलंदाजी करतायत. इथं मात्र पहा समीर भोसले थांबणार नाही. तो देखील सांगतोय की मी देखील धावांचा पाठलाग करू शकतो. माझा प्रयत्न असेल आणि ते प्रयत्न मैदानामध्ये करत असताना येतोय हा षटकार. अँबॅसिडर आज आपल्या गावासाठी शिव 11 तामाणे या संघामध्ये त्याची वर्दी लागली. त्याची बॅटिंग नक्कीच प्रभावित करणारी पाहायला मिळते. 6 बॉल 27 ची खेळी त्याने केली आतापर्यंत. अजिंक्य पवारवरती तुटून पडलाय. 2 षटकार लगातारचे खेळलेत. हॅट्रिक षटकार पाहायला मिळतील का? हा चेंडू सुरेखरित्या टाकला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. तर कल्पेश मांढरे आणि संदेश कासार असतील, सूरज सोनवणे असतील, विकेटची मेहनत त्यांनी नक्कीच घेताना पाहायला मिळाली. लाईनअपची जे केलं कलर विलर मारण्याचं काम नक्कीच कमलेश जगताप असतील, सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यांचं सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करू. इथं त्रिफळाचित केले गेले आणि समीर भोसलेची खेळी संपुष्टात आली आहे. 8 चेंडू 27 धावांची खेळून समीर भोसले डगआउटच्या दिशेने.
तर खेळाडू बाद झाले. धावफलक 31 या आकड्यावरती आहे. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. यानंतरची मॅच इम्पॉर्टंट मॅच असेल. मंगेश बेलोसे एका साईडला आहेत तर वैभव चांदे एका साईडला आहेत. संदेश बेलोसे आणि मंगेश बेलोसे यांचा हा संघ. संदेश बेलोसे यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी निराशा पाहायला मिळते, कारण श्रावणी 11 संघाने 133 धावा उभ्या केल्यात. परंतु मॅच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नक्कीच काही ना काही बदल होत असतात. वेगवेगळं काही ना काही पाहायला मिळत असतं. तुमच्या संघाने देखील 2 सामने लगातार जिंकले. तिसरा सामना पाहूया कशा प्रकारे तुम्हाला तुमच्यासमोर आव्हान असेल. रोहन कदमचं. अजिंक्य पवार मात्र कमबॅक करतोय. 2 षटकार लगावण्यानंतर एक डॉट आला, तर नंतर विकेट घेतली समीर भोसले यांचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. अजिंक्य निकम. अजिंक्य पवार गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. हनुमाननगरमध्ये जर पाहिलं गेलं अशा प्रकारची गोलंदाजी, वेगळी स्टाईल अजिंक्य पवारची पाहायला मिळाली. अनिकेत पवार याची देखील तशी स्टाईल पाहायला मिळते. कल्पेश मोहिते यांच्याकडून बरंच काहीतरी शिकलं असणार आणि नक्कीच चांगला परफॉर्मन्स त्यांनी तालुक्यामध्ये देताना जर पाहायला मिळाला आहे. त्यांनी बुलढाणा, सातारला या ठिकाणी जाऊन देखील कल्पेश मोहितेच्या नेतृत्वाखाली हे खेळाडू नक्कीच खेळताना पाहायला मिळत. आणि 6 चेंडू 6 षटकार याच खेळाडूने मागील गत वर्षी मारण्याचा विक्रम त्याने बुलढाण्यामध्ये जाऊन देखील केला होता. आणि साताऱ्यामध्ये जाऊन देखील हनुमाननगर त्यांचे जे समाजाची टुर्नामेंट असते तिथं जाऊन देखील त्यांनी ती स्पर्धा जिंकली मागील हप्त्यामध्येच. बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार अजिंक्य पवारने तिकडे देखील घेतला गेला. तर असे यंगस्टार पोलादपूरमध्ये आपण ह्या PTPLच्या माध्यमातून नक्कीच वरती येताना पाहायला मिळतोय. यंगस्टारचं आयोजन आहे, कारण ग्रामीण भागातून खेळाडू कोणाला माहिती नव्हते की असे खेळाडू. त्या दिवशी आपण पहिल्या दिवशी जर पाहिलं रियांश 11 संघाचा आमिर, कोणाला माहीत नव्हतं की हा गोलंदाज एवढ्या अचूक टप्प्यावरती, आणि त्याची निवड आजच्या दिवसामध्ये नक्कीच असोसिएशनच्या माध्यमातून केली गेली आणि तो मॅच खेळताना पाहायला मिळाला. तर येणाऱ्या कालावधीमध्ये गोव्याला सांगे प्रीमियर लीगला देखील यंगस्टार पोलादपूर हा संघ दाखल होतोय. 27 तारखेला मॅच असेल. tenniscricket.in वरती ती मॅच असेल. नक्कीच संपूर्ण पोलादपूर तालुका पाहत राहील की आमच्या तालुक्यातील खेळाडू दाखल झालेत गोव्याला एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी. म्हणजे संपूर्ण भारतातल्या टीम त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. हरियाणा, गुजरात, पंजाब असेल, बँगलोर असतील, कोलकाता असतील, त्या ठिकाणाहून प्रत्येक संघ दाखल होतोय. त्यामध्ये आपल्या पोलादपूर तालुक्याचा संघ जाताना पाहायला मिळतोय. 27 डिसेंबरला मॅच आहे आणि ओपन गटामध्ये आपल्या या तालुक्याच्या खेळाडूंनी, यंगस्टरच्या सर्वांनी पाऊल टाकलंय. हे संपूर्ण श्रेय मंगेश बेलोसे आणि संदीप कदम सर यांना जाते, कारण संदीप कदम सर यांनी असे बरेच खेळाडू पाहिले ग्रामीण भागातून, त्यांना एकत्रित आणलं आणि नक्कीच एक चांगला संघ बनवला गेला. ओपनसाठी देखील आपण जर पाहिलं, गोरेगावला एक टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळली, मुंबईमध्ये रबर बॉलच्या स्पर्धा खेळल्या, लेजंड ट्रॉफी देखील भटवाडी घाटकोपरमध्ये यंगस्टरच्या माध्यमातून खेळली. निलेदादा मित्र मंडळ हा संघ तिथं आम्हाला पाहायला मिळाला होता. इथं मात्र आखूट टप्प्याचा बॉल होता. बॅटची एज घेतली, यष्टी रक्षक चुकी करतायत, परंतु काही नुकसान होणार नाही, कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. अजिंक्य निकम आणि रोहन बुरटे मैदानाच्या आतमध्ये धावांचा संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. 133 धावांचा रिक्वायर्ड रेट तर वाढतोय, 27 वरती जाऊन पोहोचलाय. 27 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे बनवायचे आहेत. 133 धावांचं आव्हान पार करत असताना 22 चेंडू 99ची गरज. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. अवांतर धावसंख्या. क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय पोलादपूर तालुक्यामध्ये. स्वप्नपूर्ती सोहळा, जिथं मात्र 24 संघ सहभागी झाले. 16 संघच घेणार होते, परंतु संघ मालकांनी देखील आवड निर्माण दाखवली आणि आमचा संघ देखील घ्या, आम्ही देखील उतरू. 40पर्यंत संघ जात होते, परंतु लिमिटेशन ठेवलं. 24च संघ आपण घेतले. पुढील वर्षी ज्या संघ मालकाला मिळालं नाही त्यांना आपण नक्कीच संघ विकत घेण्यास आपण त्यांना संधी देऊ, आणि ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली नाही त्यांना देखील आपण पुढील वर्षी नक्कीच त्यांचा विचार, तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला नक्कीच या स्पर्धेदरम्यान घेऊन येईल.
पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सर्वांची मेहनत इथं ह्या स्पर्धेला पाहायला मिळाली आहे. रात्रंदिवस झटले ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा हातभार. तिसऱ्या दिवसामध्ये देखील एक दिमागदार आयोजन. विकी तळेकर, अजिंक्य निकम देखील माघारी परतलेत आणि विकी तळेकर मैदानामध्ये दाखल. पुन्हा एकदा हवेत चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि एक सिंगल घेतली गेली. सामना कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळत आहे. तर शिव11 धामाने, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला झुंज संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल. मोठे फटके, षटकार, चौकारांची आतिषबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सूरज सोनवणे यांना देखील आपण पाहिलंय, त्यांची देखील मेहनत. आणि मयूर स्पोर्ट्स ब्रँड ॲम्बॅसेडर ते देखील आहेत. आणि आराध्य 11 संघाकडून कर्णधार भूषवण्यासाठी उद्या आपल्याला पाहायला मिळतील. उद्या देखील तेवढे ताकदीचे संघ खेळताना पाहायला मिळेल. धर्मवीर मराठा फायटर साखर हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तर उद्याचे होणारे सामने 7 वाजता रिपोर्टिंग करायचे. धर्मवीर मराठा फायटर साखर विरुद्ध OV11 केवनाळे ही पहिली मॅच असेल. त्यानंतर रायगड वॉरियर्स घागरकोंड विरुद्ध सार्थक 11 धामणदेवी. जे संघांनी किट घेतले नसतील तर आपण विजय दळवी आणि ओमकार गाडगे यांच्याशी संपर्क करा, आपले किट घेऊन जा. असे उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे संघ असतील: धर्मवीर मराठा फायटर साखर विरुद्ध OV11 केवनाळे, रायगड वॉरियर्स घागरकोंड विरुद्ध सार्थक 11 धामणदेवी. हे 4 संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. तर 37 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकं संपलेत, 37 धावा धावफलकावरती. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आराध्य 11 विरुद्ध नरवीर ग्रुप उमरट अशी मॅच असेल. त्यानंतर कुमटेकर माऊली वॉरियर्स विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस असे हे 4 संघ असतील. फलंदाज या ठिकाणी माघारी परताना पाहायला मिळते. अजिंक्य पवार गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होतील. चेतन मैदानामध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी. अजिंक्य पवार, अक्षय तळेकर आणि रोहन बोर्टे. कॅचची संधी जरूर होती, परंतु थोडंसं मिसफिल्डिंग अक्षय याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु वैभवने चांगलं बॅकअप केलंय. आशिष निकम यांच्याकडून आनंद निकमजी ज्यांनी खेळी केली 46 धावांची, त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे आनंद निकम यांच्यासाठी. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय मिड ऑफ लॉंग ऑफच्या क्षेत्रात. आनंद निकम चेंडूचे फेक करतील. त्यानंतर एक सिंगल घेतली गेली. संदीप कदम सर यांचं पुन्हा एकदा आगमन होतंय, कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मोठा फटका, आनंद निकम झेल टिपतील. चांगली कॅच. कापडे खुर्द संघाचे खेळाडू आहेत. बॅटिंग
शहाणपणा करून पहिली बॅटिंग करून भरपूर त्यांनी चांगलं केलं. टॉस जिंकलेला फिल्डिंग घेतली असती ना पण मंगेश हारणार नाही, जिंकतील ते. संदेशचा विषय नाही. नेक्स्ट बॅट्समन 3.5 आहे ना. विशाल नवीन बॅट्समन. चांगला वेग, प्रचंड वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 विकेट्स काढल्यात अजिंक्य पवारने. चांगली गोलंदाजी केली, चांगलं गोलंदाजी तर प्रात्यक्षिक पाहायला मिळाले अजिंक्य पवारने. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत, 15 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केलेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार अष्टपैलूच्या जोरावरती नक्कीच घेतला होता अजिंक्य पवारने. हा चेंडू बॅटच्या राडारमध्ये आला आहे आणि मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडूला फेकून दिलंय. येतोय हा षटकार. आणि 88 धावांची आवश्यकता. प्रशांत कुमटेकर बॉलिंगसाठी येत आहेत. लेग ब्रेक पद्धतीचे बॉलर आणि बांद्रा कोलगेट ग्राउंडला सातत्याने सराव करत असतात असे प्रशांत कुमटेकर, अंकुश महाराज कुमटेकर यांचे बंधू आहेत आणि आशिष कुमटेकर हे देखील उपस्थित झालेत. उद्या मात्र स्वतः अंकुश महाराज कुमटेकर या ठिकाणी दाखल होतील. चांगला चेंडू, लेग ब्रेकमध्ये चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं वळण घेतलं, डॉट बॉल. बघतोय मॅच होऊ दे ना, मॅच होऊ दे. तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, त्याला नंबर द्या. नितीन मोरे यांच्याकडून नक्कीच साई समर्थ वॉरियर्स कापडे खुर्द यांच्यासाठी पारितोषिक नक्कीच असेल. संतोष यांच्यासाठी प्राइज असेल. नितीन मोरे आणि अरुण वरवाटकर. पुन्हा एकदा डॉट बॉल. 8 बॉल 87 धावांची आवश्यकता. आणि फलंदाज 7वा धक्का बसतोय तो शिव 11 तामाने या संघाला. मैदानामध्ये येतोय. 7 विकेट गेल्यानंतर केतन पवार. 7 चेंडू आणि 87 धावांची आवश्यकता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, प्रयत्न फसला. डॉट बॉल. षटक संपलं. 5वं 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या समोर नक्कीच येईल. साई समर्थ वॉरियर्स कापडे खुर्द विरुद्ध शिव 11 तामाणे. नक्कीच मंगेश सर सराव करतायत की बॉलिंगसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि नितीन मोरे बक्षिसांचा वर्षाव नक्कीच आहे मंगेश बेलोसे यांच्यासाठी. अरुण वरवाटकर आणि नितीन मोरे मौली मीडिया फायटर, मौली मीडिया सर्व्हिसचे.
चांगला बॉल खाली राहतोय, डॉट बॉल येतोय. गोलंदाज अभय. एकोणऐंशी धावांची खेळी राजा घाडगे याची पाहायला मिळाली. त्यानंतर 46 धावा आनंद निकम याच्या पाहायला मिळाल्या. एक मोठी भागीदारी विक्रम रचला गेला. इतिहास नक्कीच म्हणावं लागेल. 132. चार बॉल आणि 86. अभय, शैलेश दादा कोळसकर यांचा हा संघ, दिनेश शेलार आणि शिवाजी पवार संघ, शिव 11 तामाणे. षटकार केतन पवार याच्या बॅटमधून येतोय. मॅच मात्र नक्कीच श्रावणी 11 देवळे या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. विजयाच्या उंबरठ्यावरती दुसरा विजय प्रस्थापित करतील. याला देखील पाठवले सीमारेषेच्या बाहेर. केतन पवार यांच्या बॅटमधून येतोय हा षटकार. आणि झेलबाद या ठिकाणी 103 षटकार आजच्या 3 दिवसामध्ये पाहायला मिळालेत. 103 षटकार 3 दिवसामध्ये. सोमवारपर्यंत नक्कीच आपल्याला 300 ते 400 षटकार पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. एक बॉल 74 ची आवश्यकता. 8 गेलेत. 8 59 झालेत. 8 विकेट गेलेत. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी अजिंक्य पवार याचा राहिला, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि विजय प्रस्थापित केला जातोय. श्रावणी 11 देवळे या संघाचा विजय, दुसरा विजय. 3 सामने खेळले, 1 पराभूत, 2 विजयी झाले आणि शैलेश कोळसकर यांचा हा संघ गणेश बाविस्कर कुठे असेल तर आपण संपर्क करा. चला, राजेश घाडगे मॅन ऑफ द मॅच नक्कीच दिले जाईल. 79 धावांची तुफानी खेळी. विजय तळेकर, आनंद आपण देखील या. पहिलं कॅश प्राइज आपण देऊया. हॅलो मंगेश सर, रोहन, योगेश आणि रोहनला पाठवा. योगेश याला 1000 रुपयाचं पारितोषिक निलेश दादा कोळसकर